तर पक्षामध्ये दादा तटकरे आणि प्रफुल्ल पटेलच निर्णय घेतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। निर्णयामध्ये आमचा सहभाग शून्य असतो असं भुजबळ म्हणाले। मला मंत्रिपद मिळावं यासाठी फडणवीसांचा देखील आग्रह होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहित नाही, खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहित नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती। सुप्रियाताई बोलल्या ते खरं आहे, कारण ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल। एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं। हे तर खरंच आहे ना। बनवतो, बदल होतो, मोठी मोठी माणसं तयार होतात, चांगली माणसं तयार होतात। मंत्रिपद कुणी नाकारलं याचा शोध घेणार, आमच्या गटामध्ये दादा निर्णय घेतात छगन भुजबळांचं वक्तव्य। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं, आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात। मी मंत्रिमंडळात असायला हवं, देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता, भुजबळांचा दावा। मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता। जहां नहीं चैना वहां नहीं रहना, सही है तो कह दिया, भुजबळांचं वक्तव्य। काल आपल्या ओठी एक गाण्याच्या ओळी होत्या, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। काय आपल्या मनामध्ये नेमकं तो आपको क्या कहना है? सही है तो कह दिया। भुजबळ असं म्हणतायत, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। काय झालेलं आहे की या सरकारची झाली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये, तर वहा नाही रहना हे त्यांचं योग्य आहे। मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का, सांगितलं तेव्हा बसा आणि उठा, छगन भुजबळ संतापले। म्हणजे मी काही लहान खेळणं आहे का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, माझ्या अवहेलनेचा आहे, भुजबळांची संतप्त प्रतिक्रिया। प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे, आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगेन। मला निवडून आणण्यासाठी लोकांनी जीवाचं रान केलाय, राजीनामा देणार नाही, भुजबळांकडून भूमिका स्पष्ट। माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी। मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत। भुजबळांची नाराजी रास्त आहे, वापरून फेकून देणं बरोबर नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। भुजबळांची नाराजी रास्त आहे, एखाद्या माणसाला वापरून फेकून देणं हे बरोबर नाही। भुजबळांची नाराजी स्वाभाविक, पक्षश्रेष्ठी मार्ग काढतील, अनिल पाटील यांचं वक्तव्य। आता भुजबळ साहेबांची नाराजगी असणं स्वाभाविक आहे, पक्षश्रेष्ठी त्याच्या बाबतीमध्ये बोलतायत, पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढतील। भुजबळांसाठी मानाचं स्थान देण्याचा प्रयत्न असेल, राज्यपाल देखील होऊ शकतात, आशिष देशमुखांचं वक्तव्य। भुजबळ साहेबांना अजून जास्ती मोठं मानाचं स्थान हे नक्कीच देण्याचं काही योजना असेल, होऊ शकतं की ते या देशाच्या कोणा ना कोणा राज्याचे राज्यपाल म्हणून बनणार असतील। जरांगे पाटलांविरोधात भुजबळांचा वापर केला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडलाय, संजय राऊतांचा निशाणा। मनोज जरांगे यांच्या त्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला आणि ज्यांनी त्यांनाही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलंय। भुजबळ असं म्हणतायत, जहां नहीं चैना वहां नहीं रहना। काय झालेलं आहे की या सरकारची झाली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये, तर वहा नहीं रहना हे त्यांचं योग्य आहे। भुजबल जी, जैसे मैंने कहा कि इस विषय पर तो संपर्क में नहीं है, लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा रहते हैं।